Good morning, students. In the last lecture, we discussed about the Newton's law of gravitation, which is also known as the universal law of gravitation. Today, we are going to see the very important topic acceleration due to gravity. मागच्या भागामध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितलेला आहे, त्याच्याबद्दलचा अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला त्याचा पुढचा भाग बघायचा, तो फार इम्पॉर्टंट आहे. तो आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय असते? व्हॉट इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी? जेव्हा आपण एखादी वस्तू वर फेकतो, तर ती वर फेकल्यानंतर काही ठराविक उंचीवर जाते आणि ठराविक उंचीवर गेल्यानंतर परत ती अर्थवर वापस येते, रिटर्न येते. तर हे कशामुळे होते आहे? इट इज ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे याचा अर्थ असा आहे की न्यूटनने सांगल्यानुसार फॉर एक्झाम्पल अर्थ आहे आणि ही एखादी वस्तू आहे, याचं मास m आहे आणि ही अर्थ आहे, अर्थचं मास आहे आणि ही अर्थची रेडियस आहे. ओके, आणि या दोन वस्तूंच्या सेंटर मध्ये जे अंतर आहे ते अंतर कॅपिटल आर इतकं आहे. तेव्हा अकॉर्डिंग टू द न्यूटनच्या म्हणण्यानुसार हा ऑब्जेक्ट आणि ही अर्थ या दोघांमध्ये काही ना काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा असायला पाहिजे. त्याला आपण नाव दिलेलं आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आपल्याला कसा मिळणार आहे? F इज इक्वल टू जी m m divided by r square. Okay, so this is the force which is always directed towards the center of the earth. आता एक प्रश्न या ठिकाणी असा पण येऊ शकतो की हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट अर्थ कडे का बरं अट्रॅक्ट होऊन राहिला? व्हाय दिस ऑब्जेक्ट इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थ? व्हाय अर्थ इज नॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस बॉडी? अर्थ या बॉडीकडे का बरं अट्रॅक्ट होत नाही? तर त्याचं एक सिंपल रिझन आहे. ते अशा प्रकारे आहे की आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय एक्सेलरेशन असते. F इज इक्वल टू ma. याचा अर्थ जितका मास जास्त आहे तितका त्याच्यावर एक्झर्ट होणारा फोर्स जो आहे तो फोर्स सुद्धा कसा असणार आहे? जास्त. फोर्स इज प्रपोर्शनल टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट. जितका जास्त ऑब्जेक्ट तितका तो फोर्स जास्त एक्झर्ट करणार. तर याचं जर आपण या ठिकाणी निष्कर्ष किंवा या ठिकाणी कन्क्लुजन लावलं तर तुम्हाला असं दिसेल की मास ऑफ अर्थ इज व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर्ड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट. अर्थचं मास जवळपास 6400 kg आहे. तर अशा प्रकारे जर आपण दोघांचं कंपॅरिझन केलं तर हे कंपॅरिझन केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येते की हा m किंवा मास ऑफ अर्थ इज व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर्ड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणून ही बॉडी किंवा अर्थ याच्याकडे अट्रॅक्ट न होता ही बॉडी अर्थकडे अट्रॅक्ट होत राहते. आता ही बॉडी जेव्हा अट्रॅक्ट होऊन राहिलेली आहे तेव्हा ते अट्रॅक्ट होत असताना जो फोर्स त्यावर ऍक्ट होतो त्या फोर्सची डायरेक्शन कुठं असते? तर त्या फोर्सची डायरेक्शन ही नेहमी टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ राहणार. इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आता हे आपल्याला माहित आहे की आपलं जे वजन आहे अवर वेट इज ऑलवेज डायरेक्टेड इन द डाउनवर्ड डायरेक्शन. आपल्याला आपलं जे वजन आहे ते वजन का बरं जाणून राहिलं आहे? कारण की आपलं जेवढं वजन आहे तितकंच वजन पृथ्वी किंवा अर्थ आपल्याला एक्झर्ट करून राहिलेली आहे. याचा अर्थ आपलं वजन हे सुद्धा कुठे डायरेक्टेड आहे? इन द डाउनवर्ड डायरेक्शन. आवर वेट इज ऑलवेज डायरेक्टेड इन द डाउनवर्ड डायरेक्शन. आता हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टचं वजन सुद्धा याच दिशेनं ऍक्ट होऊन राहिलेला आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्याची डायरेक्शन कोणत्या प्रकारची असते? दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. मग आपल्याला असं या ठिकाणी आढळून येते की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे इज इक्वल टू
वेट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे कोणत्याही वस्तूचं वजन हे सेंटर ऑफ द अर्थ कडे डायरेक्टेड असते, त्याचप्रमाणे त्यावर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सुद्धा डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ असतो. याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो, वी कॅन से दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज नथिंग बट द वेट ऑफ द बॉडी. ओके, मग वेट किती असणार आहे? जर या ऑब्जेक्टचा मास m आहे, इफ द mass of the object is equal to small m, then what is the weight? The weight of the object is equal to, it is mass multiplied by gravity. It is mass multiplied by gravity, where this g is called as the acceleration due to gravity. Okay, now it is equal to gravitational force, so we can equate this mg is equal to g m m divided by r square. So this m and this m, they both are same, therefore we can cancel them. Therefore g is equal to, it is gm divided by r square. It is gm divided by r square. This small g is called as the acceleration due to gravity. It is called as the acceleration due to gravity, and it is a constant. Okay, त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते. ठीक आहे ना? मग आता का बरं कॉन्स्टंट राहते? बिकॉज दिस जी, आपल्याला माहिती आहे हा जो जी आहे, हा जी युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू सेम राहणार आहे. m आहे, m इज द मास ऑफ द अर्थ, ते सुद्धा कॉन्स्टंट आहे. आणि r, कॅपिटल R इज द रेडियस ऑफ द अर्थ. असं जर असेल तर मग आपण असं म्हणू शकतो की g ची व्हॅल्यू सुद्धा सर्व ठिकाणी, किंवा g ची व्हॅल्यू सुद्धा काय राहते आहे? कॉन्स्टंट राहते. तर g ची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहण्याचं, किंवा g ची व्हॅल्यू जी राहते ती किती राहते? 9.80 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किंवा जर त्याला तुम्हाला सेंटीमीटर मध्ये लिहायचं असेल, 980 सेंटीमीटर पर सेकंडचा स्क्वेअर. तर अशा प्रकारे हा जो g आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, याची व्हॅल्यू 9.8, एव्हरेज व्हॅल्यू 9.8 निश्चित केली गेलेली आहे. आणि जर सेंटीमीटर मध्ये आपल्याला त्याला मोजायचं असेल तर आपण त्याला 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर असं म्हणू शकतो. आता ही जी g ची व्हॅल्यू आहे ही एव्हरेज व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. कारण की अर्थचा जो शेप आहे, द शेप ऑफ द अर्थ इज नॉट युनिफॉर्म, तो युनिफॉर्म नाही आहे. तो युनिफॉर्म असल्यामुळे काही ठिकाणी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कमी राहते, काही ठिकाणी ती जास्त राहते. मग कोणत्या ठिकाणी कमी आहे, कोणत्या ठिकाणी जास्त आहे? तर जो इक्वेटर असतो, इक्वेटर मीन्स an imaginary line which divide the earth into two same halves. Okay, so on the equator this g is less or maximum, it is less, or we can say that it is minimum. And on the poles, the value of g is more, or we can say that it is a maximum value. So if we are going from earth to poles or equator to poles, then the value of acceleration due to gravity increases, and as we go from poles to the equator, the value goes on decreasing. Means there is a change in the value of acceleration due to gravity due to the shape of the earth. As this g is depend upon the shape of the earth, it is also depend upon some other factors. हे अजून दुसऱ्या फॅक्टरवर सुद्धा डिपेंड राहते. मग कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे? तर हे डिपेंड आहे अल्टिट्यूडवर. द व्हॅल्यू ऑफ g डिपेंड अपॉन, कशावर डिपेंड आहे? इट इज डिपेंड ऑन, तर डिपेंड ऑन आहे अल्टिट्यूड. अल्टिट्यूड मीन्स हाईट. याचा अर्थ एखादी वस्तू जर आपण उंचीवर नेत आहे, अल्टिट्यूडवर नेत आहे,
तर त्याच्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये काय फरक पडतो. सेकंड आहे त्याच्यामध्ये डेप्थ आणि तिसरं जे आहे ते आहे लॅटिट्यूड. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे या तीन फॅक्टरवर अल्टिट्यूड मीन्स हाईट, डेप्थ म्हणजे खोली आणि लॅटिट्यूड म्हणजे त्याचा जो अँगल आहे त्या अँगलवर सुद्धा ते डिपेंड राहते. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय असते. तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज नथिंग बट द acceleration produced due to the gravitational force of attraction. The acceleration produced in an object due to the gravitational force of attraction. बघा या ठिकाणी ही अर्थ आहे. या अर्थवर जर आपण एखादी वस्तू वर फेकली तर ती वस्तू खाली येते. ते येण्याचं कारण काय? कारण की ही जी अर्थ आहे ही अर्थ या वस्तूवर काही ना काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करते आणि त्या फोर्समुळे ती वस्तू पृथ्वीकडे परत येण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे जे काही एक्सेलरेशन निर्माण होऊन राहिलेलं आहे ते एक्सेलरेशन प्रोड्यूस ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इट इज कॉल्ड एज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जर आपल्याला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला डिफाइन करायचं असेल तर आपण अशा प्रकारे त्याला डिफाइन करू शकतो की द एक्सेलरेशन प्रोड्यूस इन ऑब्जेक्ट acceleration produce in object due to कशामुळे ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ attraction exerted by earth on the object. तर अशा प्रकारे आपण त्याला डिफाइन करू शकतो. एक्सेलरेशन प्रोड्यूस इन ऑब्जेक्ट ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन exerted by earth on the object. It is called as the acceleration due to gravity. Okay, acceleration due to gravity ची डायरेक्शन जी आहे ती डायरेक्शन कुठे राहणार आहे? ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स काम करतो त्याच डायरेक्शन मध्ये एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काम करत राहते. याचा अर्थ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज अलोंग द डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ज्याप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतो किंवा ज्या डायरेक्शन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करून राहिला आहे त्याच डायरेक्शन मध्ये एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा असते. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटी आहे म्हटलं याचा अर्थ त्याला मॅग्निट्यूड सुद्धा दिलेला आहे आणि त्याला डायरेक्शन सुद्धा दिलेली आहे. ते डायरेक्शन लक्षात ठेवायची. डायरेक्शन इज ऑलवेज फ्रॉम द ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. कोणती वस्तू असेल तर त्या वस्तूवर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे काम करत राहते. जर ती वस्तू हवेमध्ये आपण सोडली, खाली सोडली तर ती वस्तू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढ्या एक्सेलरेशननं अर्थकडे येत राहते. फॉर एक्झाम्पल जर दोन वस्तू, कोणत्याही दोन वस्तू, एखादा खूप वजनदार मेटलचा बॉब आहे आणि एक पंख आहे पक्ष्याचा, हे दोन वस्तू जर आपण व्हॅक्यूम मध्ये एकाच वेळेस सोडल्या, व्हॅक्यूम मध्ये जर ह्या वस्तू आपण दोन्ही एकाच वेळेस सोडल्या तर ह्या दोन्ही वस्तू अगदी सारख्या एक्सेलरेशननं खाली येतील आणि त्यांचा जमिनीला जो काही स्पर्श होणार आहे, when they collide with the earth they collide at the same time. म्हणजे त्यांना खाली येण्यासाठी जो काही वेळ लागून राहिला तो वेळ कसा असणार आहे? सारखा. लक्षात घ्या की व्हॅक्यूम मीन्स जिथं कोणत्याही प्रकारचं मीडियम नाही, कोणत्याही प्रकारचं मीडियम नाही, तर त्या ठिकाणी जर तुम्ही एखादी खूप हेवी ऑब्जेक्ट आणि एक खूप
लाईट वेट ऑब्जेक्ट जर सोडले तर ते सोडल्यानंतर त्या दोन्ही वस्तू सारख्याच ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने खाली येतात आणि एकाच वेळेस अर्थला कोलाइड करतात किंवा अर्थला टच करतात. तर हे कशामुळे होते किंवा कशामध्ये होते? इट इज इन द व्हॅक्यूम. जर कोणतं तरी मीडियम काम करून राहिलेलं आहे त्या वस्तूंवर, तर अशा कंडिशन मध्ये जो ऑब्जेक्ट हेवी आहे त्या ऑब्जेक्टवर जास्त एक्सेलरेशन प्रोड्यूस होते आणि जो लाईट वेट आहे त्याच्यावर कमी होते. त्यामुळे जो हेवी ऑब्जेक्ट आहे तो हेवी ऑब्जेक्ट लवकर खाली येतो आणि जो लाईट वेटेड आहे तो हळूहळू येतो. ठीक आहे ना? हे केव्हा होणार आहे? जेव्हा हे एक्सपेरिमेंट आपण मीडियम मध्ये करणार तेव्हा अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन आपल्याला दिसून येते. परंतु जर हे आपण व्हॅक्यूम मध्ये केलं तर व्हॅक्यूम मध्ये कोणतेही वेटचे किंवा कोणत्याही मासचे ऑब्जेक्ट जर आपण घेतले तर ते दोन्ही ऑब्जेक्ट सेम टाइमला अर्थला टच करतात. ठीक आहे? तर हे व्हॅक्यूम मध्ये होऊन राहिलेलं आहे. आता ह्याची जी ची व्हॅल्यू असते, ही जी ची व्हॅल्यू इक्वेटरवर मिनिमम राहते आणि पोल्सवर मॅक्सिमम राहते. आता याचे सुद्धा कारण आहे. याचं कारण काय आहे की जशी जशी अर्थ रोटेट करते, ॲज द अर्थ रोटेट, त्या रोटेशनमुळे त्या अर्थचा जो मधला भाग आहे तो बल्क झालेला आहे, याचा अर्थ फुगलेला आहे. आणि तो फुगल्यामुळे त्या भागाचं अर्थच्या सेंटर पासूनचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स इन्क्रीज झालेलं आहे. ते डिस्टन्स इन्क्रीज झालेलं लक्षात घ्या. आणि आपल्याला माहिती आहे की हा जो स्मॉल जी असतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स किंवा रेडियस. मग जशी रेडियस जास्त असेल त्याप्रमाणे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सुद्धा कशी असणार आहे? कमी असणार. म्हणून इक्वेटरवर जी ची व्हॅल्यू ही कमी असते आणि पोल्स वरती जास्त असते. याचं कारण काय की पोल्सचं अंतर सेंटर पासून हे कमी असते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीची किंमत ही जास्त राहते. तर अशा प्रकारे ग्रॅव्हिटी इज लेस on equator, it is more on poles. We can see that their minimum and maximum. आणि जी ची व्हॅल्यू कशा डिपेंड राहणार आहे? ज्याप्रमाणे जी ची व्हॅल्यू अर्थच्या शेपवर डिपेंड आहे त्याचप्रमाणे इट इज ऑल्सो डिपेंड अपॉन द अल्टिट्यूड मीन्स हाइट. इट इज ऑल्सो डिपेंड अपॉन द डेप्थ अँड डिपेंड अपॉन द लॅटिट्यूड. आता हे जे इफेक्ट आहे की अल्टिट्यूड वाढवलं तर काय होणार किंवा कमी केलं तर काय होणार आहे किंवा डेप्थ कमी केली किंवा जास्त केली तर काय होणार आहे, तर या सर्वांचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट आपल्याला बघायचा आहे. पण आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आजच्या भागामध्ये टुडे वी सी द acceleration due to gravity. What is the definition of acceleration due to gravity? Why it is produced? What is the value of acceleration due to gravity? It is inversely proportional to r square. Its value on equator and poles and on which factors it is depend upon. तर याच्या नंतरचा जो ते भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला बघायचं की व्हॉट इज द व्हेरिएशन ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड. म्हणजे जशी जशी हाईट चेंज होईल त्याप्रमाणे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशा प्रकारे चेंज होते ते आपल्याला बघायचं. पण हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर आजच्या दिवसापुरतं एवढं पुरेसं आहे. दिस इज इनफ फॉर टुडे. हॅव अ गुड डे. बाय.